नमस्कार. सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारा तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. बनवायला अतिशय सोपा आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतो. तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. डोसा बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे. पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यावरती ते फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुद्धा तुम्ही वाळून घेऊ शकता आणि नंतर ते मिक्सरला सुद्धा दळून घेऊ शकता. तर हे मी गिरणीतून दळून आणलेले आहेत. दळून आणल्यानंतर पीठ चाळून घ्या म्हणजे छान एकसारखं पीठ तयार होतं. तर यामध्ये आता आपण पाणी घालूया. तर सुरुवातीला 1 वाटी पाणी या पिठामध्ये घालूया. ज्या वाटीने मी पीठ मोजलं होतं त्याच वाटीने पाणीसुद्धा घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. म्हणूनच त्यासाठी सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण आधी भिजवून घेऊयात. 1 वाटी पाणी घातल्यानंतर पीठ घट्टसर तयार झालेलं आहे आणि पिठामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. यामध्ये आता आणखी 2.5 वाटी पाणी घालूयात. 1 वाटी पीठ घातल्यानंतर त्यामध्ये 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी अशीच ठेवायची आहे. आता यामध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालूया. अर्धा गाजरसुद्धा मी किसून घेतलेला आहे तो सुद्धा घालूया. हिरवी मिरची 2 तिखटवाली आहे तर बारीक चिरून घेतली ती सुद्धा घालूया. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. कढीपत्त्याचे पाने आहे 3 ते 4 चिरून घेतले ते सुद्धा घालूया. तर 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालूया. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व भाज्या मी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा एकदम परफेक्ट आलेली आहे. तरीसुद्धा तुमचं पीठ जर घट्टसर झालं तर तुम्ही यामध्ये आणखी पाव वाटी पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता लगेच डोसे बनवायला घेऊयात. या ठिकाणी तवासुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे म्हणजे तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे. आता एका वाटीमध्ये पीठ घेऊन कडेने पीठ घालायला सुरुवात करायची आणि मध्यभागी शेवटी पीठ घालायचं कारण मध्यभागी तवा खूप गरम झालेला असतो आणि कडेने पीठ घातल्यामुळं ते पसरायला सुद्धा सोपं जातं. पीठ पसरून झाल्यानंतर हा डोसा मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. आता वरती थोडंसं तेल पसरून घेऊयात. तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता जे तुम्हाला आवडतं ते. थोड्या वेळानंतर पहा मस्त खालच्या बाजूने डोसा कुरकुरीत झालेला आहे. तर हा पलटून घेऊयात. अगदी सहज निघतो मस्त. खूप छान डोस्याला रंगही आलेला आहे वरच्या बाजूने बघू शकता तुम्ही. आता मीडियम टू हाय गॅसवरती आपण डोसा खालच्या साईडने मस्त कुरकुरीत करून घेऊयात म्हणजे छान भाजून घेऊयात. तर या ठिकाणी आलटून पलटून दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत डोसा मी भाजून घेतलेला आहे आणि खूपच मस्त रंग याला आलेला आहे आणि दोन्ही साईडनी अगदी कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. खूप मस्त डोसा दिसत आहे. तर आणखी आपण एक डोसा पाहूयात. तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता बॅटर पसरून घेऊया. तर सुरुवातीला कडेने आणि शेवटी मध्यभागी बॅटर घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मस्त डोसा भाजून घ्यायचा आहे. तर हा डोसा तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. खूपच छान लागतो. तर तुम्ही सुद्धा तांदळाच्या पिठाचा डोसा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.